सिद्धप कोणगाव नितेश पवार यांच्याकडे 1000 रुपयाची कुस्ती होती, चालू आहे कुस्ती। हा त्याच्या पुढची कुस्ती चंद्रकांत पोकळे व संतोष तेलंगे यांच्याकडे 1000 रुपयाची कुस्ती आहे। 100 रुपयाची वाढ झाली। सातारा कोणगाव दोन्ही पैलवानांनी तयार व्हायचे। सातारा कोणगाव त्यांचं पुढची कुस्ती सातारा कोणगाव। कुठल्याही प्रकारची फिक्सिंग कुस्ती आढळली तर त्या पैलवानाला 3 वर्षाची या आखाड्यामध्ये बंदी घालण्यात येणार आहे। याची दोन्ही पैलवानांनी सुंदर असा डाव टाकलेला आहे आणि या ठिकाणी पाहूया तितका बचाव सुंदर केलेला आहे। टाकल यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। तसेच रुपेश वीर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार येत आहे, त्यांनी ते आपला सत्कार स्वीकारायचा आहे। आमच्या गावचे जाऊ रुपेश वीर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे, त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे। आखाडा एवढा मोठा आहे की बाहेर पडण्याची गरज नाही दोन्ही पैलवानांना। पंच याच्या आतमध्ये बसले त्यांना बाहेर काढा त्यांना। समोरची सुंदर अशी कुस्ती अटॅक आणि डिफेंड यांचा सुंदर ताळमेळ होतो या ठिकाणी आणि अटॅक केलेला आहे। पाहूया या पकडीवर त्याला विजय मिळतोय का। हो आता डाव आहे वस्ताद। हो आता काय झालं हात घाला तुम्ही। हो डावा झाले झाले ना झाली पंचांचा निर्णय अंतिम राहील। आता काय झाले का त्याला बरं हाताला काय झालं नाही त्याच्या। हो पंच बरोबर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा काम। पंच तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम राहा, बरोबर चाललेलं आहे सगळं। हे यांना म्हणा जरा साईडला चाला तिकडे चाला पंच कुस्ती बघू द्या। दोन्ही टेकलं होतं। श्रीपत तोंडारे यांचे श्री भैरवनाथ ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत। नामदेव शाला यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। श्रीपत तोंडारे यांना विनंती करतो की भैरवनाथ ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात येतो, त्यांनी सत्कार त्यांचा स्वीकारायचा आहे। पंचांनी बारीक लक्ष दिलेलं आहे या ठिकाणी। आणि बस तू ऐक फक्त लय अटॅक त्याच्या पुढची कुस्ती चंद्रकांत पोकळे व संतोष तेलंगे यांच्या 1000 रुपयाची कुस्ती आहे। 100 रुपयाची वाढ आहे। सातारा कोणगाव दोन्ही पैलवानांनी तयार व्हायचे। पंच 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 व्हिडिओ काढतो।